खरं तर 100 दिवस पूर्ण झालेले आहेत तुमच्या कार्यकाळाला. एक सायझेबल टाइम झालेला आहे. 100 दिवसांमध्ये अनेक निर्णय घेतले गेलेले आहेत. ते निर्णय कुठले आहेत आणि मुंबईकरांना त्याचा कसा फायदा होतोय हे देखील आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. महत्वाचे निर्णय जर असे महत्वाचे सांगायचे निर्णय झाले तर. आम्ही घेतलेलेच आहे या ठिकाणी. अ, मुंबईची महापौर पद या ठिकाणी मी बसल्यानंतर एक साधारण 23-24 कामांची यादी तयार केली होती. मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी यांचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये लाभलं आणि या ठिकाणी 24-25 कामाची आम्ही एक SOP तयार केली आणि आम्ही स्वतःशीच असं पण केलं की आपल्याला या 100 दिवसामध्ये आपल्याला ही कामं लोकांसाठी करून द्यायची आहेत. आम्ही स्वतःलाच एका चौकटीमध्ये बंद करून ठेवलं की हो, आम्हाला असं नाही, एक बांधून घेतलं की आपल्याला या सगळ्या कामांना घेऊन लोकांपर्यंत जायचंय. मग त्या ठिकाणी मुंबईचं एक 365 क्लिनिंग डेज पूर्ण कार्यक्रम असेल तो आम्ही घेतला. त्यानंतर HPVचे इंजेक्शन्स अजूनपर्यंत दिले नव्हते ते मी सुरू केले. एक जवळपास 12 आणि 13 वयोमर्यादेमधल्या ज्या मुलींना त्या ठिकाणी इंजेक्शन्स लसीकरण सुरू केलं. त्यानंतर जे पूर्ण म्हणजे हे महाराष्ट्र शासनाकडनं आदरणीय मुख्यमंत्री CM DCM यांच्या माध्यमातून जे मुंबईचे CC रोड त्या कामाला सुरुवात केली होती. त्याच कामाला सुरुवात करत असताना जवळपास 700 किलोमीटरचे रोड आम्ही पूर्ण केलेत आणि हे करत असताना मला तुम्हाला सांगायला फार आनंद वाटेल. पूर्वीच्या त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये तत्कालीन महापौर असताना हे रोड करत असताना त्या रोड बरोबरच 150 कोटीचे पॉटोल्सचे कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी निघत होते, DL वर येत होते. ते संपूर्ण आम्ही कमी केलेत. म्हणजे या ठिकाणी जवळपास 150 कोटीवरून 20 आणि 30 कोटीवरती जर आले असतील तर वावगं ठरणार नाही या ठिकाणी. म्हणजे इतकी मोठी जी विषय आहे तो आम्ही या मुंबईकरांना दिलेला आहे. बरेच आहेत या ठिकाणी. मग मुंबईकरांना मग दत्तक वस्ती योजनेमध्ये सुधारणा असेल, प्राणी संग्रहालयामध्ये मोठा 450 कोटीचं अननेसेसरी कॉन्ट्रॅक्ट त्या पद्धतीने तयार होणार होतो ते आम्ही त्या ठिकाणी थांबवलं. रोडच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण जे रिफ्लेक्टर पेंट असतो तो सुद्धा वेगळा या ठिकाणी DL वरती यायचा, तो आम्ही रद्द केला. जवळपास 1000 कोटी आम्ही मुंबई महानगरपालिकेची या ठिकाणी वाचवलेत. आणि अशा विविध जे आहे झेन नेक्स्ट आपण बोलतो, ज्या मुलांसाठी आपण चांगल्या सुविधा त्यांना आपण या कार्यप्रणालीमध्ये कसं घेता येईल त्यांच्याविषयी युवाविषयी आम्ही विचार केला. अशा बऱ्याच विषयांवरती आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतोय.